नमस्कार मित्रांनो, हुकमाची राणी या मालिकेचा एक जबरदस्त प्रोमो आपल्या समोर आला आहे। त्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे आणि राणी आणि इंद्राने आता मालती आणि आबासाहेबांच्या दोघांमधील दुरावा कमी करण्यासाठी आणि दोघांना एकांतामध्ये वेळ घालवण्यासाठी एक प्लॅन तयार केलेला असतो, पण तो प्लॅन आता चांगलाच फसलेला आहे आणि राणी आणि इंद्राच्या आता चांगलंच अंगलट आलेलं आहे। तर झालंय मित्रांनो असं, राणी आणि इंद्राने दोघांनी आता एक प्लॅन तयार केलेला असतो आणि मालती आणि आबासाहेबांना एकत्र घरामध्ये त्यांनी कोंडलेलं असतं आणि बाकीचे सगळ्यांनी घराबाहेर जायचं असं प्लॅन तयार केलेला असतो। राणी इंद्राने असा विचार केलेला असतो की मालती आणि आबासाहेबांना थोडा एकांत मिळेल आणि दोघांमधील दुरावा पुन्हा मी होईल आणि पहिल्यासारखे पुन्हा ते एकत्र येतील असा त्यांचा समज असतो। पण विक्रांत आणि उर्मिलाने घराच्या बाहेर जाता जाता आबासाहेबांना हळूच नकळत एक सांगितलेलं असतं की घरामध्ये राणीने खीर केली आहे असं ते खोटे सांगून घराच्या बाहेर पडलेले असतात। खरं तर मालतीने इंद्रासाठी खीर तयार केलेली असते। त्यानंतर आता प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की घरामध्ये कोणीच नसतं। राणी, इंद्रा, उर्मिला, विक्रांत, पियू सगळेजण आता बाहेर गेलेले असतात। घरामध्ये फक्त मालती आणि आबासाहेब असतात, ते डायनिंग टेबलवरती बसलेले असतात। आता मालतीने आबांना खीर दिलेली असते, आबासाहेब आता खीर खात असतात आणि खीर खाताच खीर आता आबासाहेबांना खूपच स्वादिष्ट लागते आणि ते आता खूपच त्या खीरीची कौतुक करू लागतात। आबा एवढं आता कौतुक करत आहेत असं समजून मालती सुद्धा आता जरा खुश झालेली असते आणि तेव्हा आता आबासाहेब म्हणून जातात, खीर ना तुम्ही जशी बनवताय ना तशी झाली आहे बघा, राणीला ना चांगलीच खीर जमली आहे। आता हे ऐकताच इकडे मालतीच्या पायाखालची जमीन सरकते, तिला खूपच राग येतो कारण खीर तर मालतीने केलेली असते आणि आबासाहेब त्या राणीचं कौतुक करत आहेत। आता मालती इकडे आबासाहेबांवर खूपच चिडून जाते। त्यानंतर पुढे आपण पाहतो इकडे घराच्या बाहेर राणी आणि इंद्रा आलेले असतात। दोघेजण आता आपल्या गाडीवरती बोनेटवरती बसलेले असतात। दोघेजण एकमेकांचे हातामध्ये घेतलेले असतात आणि दोघेजण एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात। तर इकडे राणी आणि इंद्रा इकडे एकांतामध्ये वेळ घालवत आहेत, पण तिकडे राणी आणि इंद्राने जो प्लॅन काही तयार केलेला असतो तो सगळा फिसकटलेला आहे आणि भलतंच काहीतरी घडलेलं आहे। तर मित्रांनो, येणाऱ्या पुढील भागामध्ये मालती आणि आबासाहेबांमध्ये आता पुन्हा एकदा जोरदार कडाक्याचं भांडण होणार आहे आणि उर्मिला आणि विक्रांतला तर हेच पाहिजे होतं। तर आता पुढे काय होतंय पुढील भागामध्ये बघूया। तर मित्रांनो, हुकमाची राणी या मालिकेचे अपडेट्स तुम्हाला अगदी वेळेवर ऐकायचे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।